श्री स्वामी समर्थ। आज संकष्टी चतुर्थी अधिक मास। संध्याकाळी कापुरासोबत जाळा या दोन वस्तू। मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल, शत्रू लोटांगण घालेल। नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माझ्या प्रिय भावांनो, आपल्या परिवारात तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते। तुम्ही कधी विचार केलाय का की आपण एवढी मेहनत करतो, देवात धर्मात करतो, तरीही घरात अचानक पैशांची चणचण का वाजते? नवऱ्याच्या नोकरीच्या व्यवसायात अचानक अडथळे का येतात? आपली गुणी मुलं अचानक चिडचिड का करायला लागतात? किंवा लोकांची वाईट नजर, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या जळफळाट आपले सुख संसाराला का लागतो? जर तुम्ही याही आयुष्यात असंच काही घडत असेल तर कान ठेवू नका, कारण आजचा दिवस, हो अगदी बरोबर, आजचाच दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सोन्याची दिशा देणारा ठरणार आहे। कारण आज हा दिवस साधासुद्धा नाही, आज आहे परमपवित्र संकष्टी चतुर्थी, आणि तीही सामान्य नाही, चक्क एका मासातील महासंकष्टी चतुर्थी। तुम्हाला माहिती आहे का, हा असा योग दुर्मिळ अलौकिक महासंयोग तब्बल 19 वर्षानंतर किंवा कित्येक पिढ्यांच्या तपच नंतर आपल्या नशिबात येतो। जेव्हा अधिक मास आणि संकष्टी चतुर्थी एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातील सगळे सकारात्मक ऊर्जा एकाच जागी, एकाच एकवटली असते। अशा वेळी निसर्ग तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज असतो। आज संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याची जी वेळ असते, प्रदोष काळात जर तुम्ही तुमच्या देवघरात किंवा मुख्य दरवाजापाशी कापुरासोबत या दोन अत्यंत गुप्त वस्तू जाळल्या, हो मी पुन्हा सांगते, फक्त आणि फक्त या दोन वस्तू, जर तुम्ही घरात असं काही चमत्कारी परिवर्तन दिसेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। तुमच्या पती नोकरीत किंवा व्यवसायात जी काही प्रगती होईल ती बघून तुमचे शत्रू, तुमचे वाईट चिंतणारे लोक आश्चर्याने तोंडात बोट घालतील। जे शत्रू आजपर्यंत तुमचं नुकसान करायला प्रयत्न करत होते ते उद्या स्वतःहून तुमच्या पायावर लोटांगण घालायला येतील, तुमच्या आयुष्यातून कायमचे नष्ट होतील। पण थांबा, इथेच खरी मेघ आहे। या दोन चमत्कारी वस्तू कोणत्या आहेत, त्या कापुरावर कशा पद्धतीने ठेवायच्या आणि नेमकं कोणत्या मिनिटाला हा उपाय करायचा, हे जर तुम्ही अचूकपणे समजून घेतलं तर या उपायाची काहीही फायदा होणार नाही, कारण आध्यात्मिक वेळेला आणि पद्धतीला अथांग महत्त्व आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अगदी शांतपणे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी फक्त या दोन वस्तूंची माहिती देणार नाही, तर या व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी तुम्हाला असा एक अतिगुप्त महा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचा मुलांचे रखडलेले नशीब एका रात्रीत पलटून जाईल। मुलांच्या बुद्धीला आणि करिअरला अशी गती मिळेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल। माझ्या माऊलींनो, हा उपाय अत्यंत खात्रीशीर आणि सत्य आहे। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या हक्काच्या चॅनलला लगेच लाईक करा आणि आजच्या आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। आणि हो, आजची ही रात्र आणि आजचा हा दिवस इतका पवित्र आणि जागृत आहे की या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अजिबात कंजूसपणा करू नका। आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। बाप्पाच्या चरणी आपली हजेरी लावा। तुमचं कितीही मोठं संकट असू दे, माझ्या विघ्नहर्ता बाप्पा ते नक्की दूर करेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे। चला तर मग केवळ वेळ न घालवता जाणून घेऊया त्या दोन चमत्कारी वस्तू आणि त्यांच्या गुप्त विधींबद्दल। बघा माझ्या माऊलींनो आणि सख्यांनो, आपण स्त्रिया म्हणजे घराचा कणा असतो ना। आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी दिवस रात्र स्वतःला झिजवतो। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनामध्ये एकच विचार असतो, माझ्या पतीला नोकरी व्यवसायात यश मिळावं, त्यांना मानसन्मान मिळावा, माझ्या मुलांनी चांगलं शिकावं, त्यांना निर्व्यसनी आणि संस्कारी आयुष्य मिळावं, घरात 4 पैसे टिकून राहावे, लक्ष्मी प्रसन्न राहावी। म्हणून आपण उपास तपास करतो, उन्हातानात कष्ट करतो, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतो। पण सख्यांनो, प्रामाणिकपणे सांगा, इतकं सगळं करूनही कधी कधी काय होतं, घरात अचानक विनाकारण गरिबी जाणवायला लागते, हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो, पतीच्या चालत्या बोलत्या कामात अचानक अडथळे येतात की व्यवसाय ठप्प होतो, जी मुलं कालपर्यंत ऐकत होती ती अचानक उलटून बोलायला लागतात, अभ्यासापासून दूर पडतात, घरात काहीही कारण नसताना चिडचिड आणि भांडण सुरू होतात। इतकंच काय, गुप्त शत्रू ज्यांना आपण आपलं मानतो तेच पाठीमागून आपल्यावर जळफळाट करतात, आपल्या सुखाला नजर लावतात। अशा वेळी डोक्यात चक्र सुरू होतं, देवा मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात हे का, नक्की चूक कुठे होते?
तर माझ्या मैत्रिणींनो, चूक तुमच्या कष्टात नाही तर तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये आहे. नकारात्मक आणि शक्ती जेव्हा घराला वेढतात तेव्हा नशीब साथ देत नाही. पण घाबरू नका, आपल्या शास्त्रात आणि पुराणात यावर अत्यंत खात्रीशीर मार्ग सांगितला आहे. शास्त्रात स्पष्ट लिहित आहे की जेव्हा जेव्हा अधिक मास संकष्ट चतुर्थी महासंयोगात येतो तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण अतिशय शक्तिशाली अशी दिव्य ऊर्जा फिरत असते. आज संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात ठीक सूर्यास्तानंतर अशी एक अत्यंत पवित्र आणि चमत्कारी वेळ येणार आहे जेव्हा माता लक्ष्मी आणि विघ्नहर्ता भगवान गणेश एकत्र गरुडावर आणि मुद्रावर स्वार होऊन पृथ्वीवर भ्रमण करतात असतात. ज्या घरामध्ये आज अचूक विधी केला जाईल त्या घरावर या दोन्ही देवांची कृपा होणार आहे. पण दुर्दैव बघा, आज 90% लोकांना माहीतच नसतं की घरातील नकारात्मकता ही अलक्ष्मी कशी हाकलून लावायची. असे सगळेजण रोज जेव्हा पुढे कापूर जाळतो हो ना, आरती करतो. पण बघा, आजच्या या महादिवशी नुसत्या कापुराने काही होणार नाही, कारण आजच्या तिथीला विशिष्ट घटकाशी जोडवी द्यावी लागते. आज संध्याकाळी कापुराच्या वातीवर आपल्याला अशा 2 महाचमत्कारी आणि अत्यंत प्रभावी वस्तू ठेवायच्या आहेत, ज्या जळताना त्यातून निघणारा धूर आणि त्यांची पडताळी राग जेव्हा तुमच्या घरातील पसरेल तेव्हा तुमच्या पतीवर आणि मुलांवर असलेली अदृश्य वाईट शत्रूची नजर, घराला लागलेली नजर, शेजाऱ्यांची करणी बाधा आणि सर्व वाईट शक्ती क्षणात जळून खाक होतील. तुमच्या घरात एक सुरक्षा कवचाने वेळ जाईल. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की ताई, या 2 वस्तू नक्की कोणत्या आहेत, जे आपण स्वयंपाकघरात आहेत. आपले स्वयंपाकघरातच आहेत, पण त्यांचा तंत्र आपल्याला माहिती नाही. चला, अजिबात वेळ न घालवता मी तुम्हाला थेट या मुख्य उपायाकडे घेऊन जाते. पण माझ्या मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे. आता मनाची एकाग्रता वाढवा, डायरी आणि पेन घ्या, कारण इथून पुढे एकही शब्द सुटला तर उपायाचा प्रभाव उलट होऊ शकतो. लक्ष देऊन ऐका. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती तुमच्या संपूर्ण आयुष्याचं सोनं करू शकते. म्हणूनच डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवा. शक्य असेल तर आत्ताच एका कागदावर किंवा डायरीमध्ये ही पद्धत नीट लिहून घ्या आणि किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण एकही छोटीशी चूक आपल्या उपायाचा प्रभाव कमी करू शकते. आज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा, म्हणजे साधारण 6 ते 7च्या दरम्यान, ज्या वेळेला आपण घरात दिवे लावतो त्यावेळेला गोधूली मुहूर्त असतो. त्यावेळी तुम्हाला हा विधी करायचा आहे. सर्वात आधी स्वतः स्वच्छ हातपाय धुवून, चेहरा धुवून घ्या. मन शांत करा आणि डोक्यावर पदर घेऊन आपल्या पवित्र घरासमोर अत्यंत शुद्ध भावनांनी आसनावर बसा. नीट आपल्याला नेमकं काय साहित्य लागणार आहे, ते कसं वापरायचं आणि तुम्हाला घ्यायचं आहे. एक पितळाचे किंवा मातीचं स्वच्छ वाटी किंवा पात्र, स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या पात्र अजिबात वापर करू नका. माती आणि पितळ हे दोन्ही धातू सकारात्मक ऊर्जा खेचून घेतात. यात पात्रात तुम्हाला ठेवायचं आहे भीमसेन कपूर. माझ्या सख्यांनो, इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा. बाजारात मिळणारा जो गोळ्यांचा साधा कापूर रासायनिक असतो तो आपल्याला वापरायचा नाही. भीमसेनी कपूर हा नैसर्गिक आणि अत्यंत शुद्ध असतो, जो देवांना प्रिय असतो आणि त्यांच्या सुगंधाने घरातील वाईट शक्ती एका सेकंदात पळून जाते. या कापुराच्या 2 ते 3 वड्या त्या पवित्र पात्रात ठेवा. या कापुरावर आपल्याला 2 महाशक्तिशाली वस्तू ठेवायच्या आहेत. त्यापैकी पहिली चमत्कारी वस्तू म्हणजे 2 लवंगा. पण थांबा, लवंगा घेताना एक मोठी काळजी घ्यायची आहे. त्या लवंगा अखंड असाव्यात, म्हणजेच त्यांच्या डोक्यावरचं जे फूल असतं ते कुठेही तुटलेलं किंवा खंडित नसावं. शास्त्रात खंडित वस्तू देवाला चालत नाही. ही लवंग साधी वस्तू नाही आहे. लवंगीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. ही लवंग तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतूचा महाभयंकर दोषांना शांत करते आणि तुमच्या पाठीमागे लागलेल्या शत्रूचा बुद्धिभेद करून त्याचा नाश करते. त्यानंतर या कापुरावर ठेवायची दुसरी अत्यंत गुप्त वस्तू आणि प्रभावी वस्तू म्हणजे काळी मिरी. हे ठीक 2 दाणे होय. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. काळी मिरी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी आणि ही काळी मिरी तंत्रशास्त्रानुसार अत्यंत उच्च दर्जाची मानली जाते. काळी मिरी हे तुमच्या पतीच्या नोकरीच्या व्यवसायात मार्गात येणारे सगळे छुपे अडथळे, नशिबाची कुंडी आणि तुमच्या निष्पाप मुलांवर आलेली विघ्न करणी वादा स्वतः म्हणजे खेचून घेते, त्यांना मुक्त करते. आणि आता जाणून घ्या हा उपाय करण्याची अचूक आणि सिद्ध पद्धत. त्या भीमसेनी कापुरावर त्यात 2 अखंड लवंगा आणि 2 काळी मिऱ्यांनी दाणे व्यवस्थित ठेवा. त्यानंतर कुलदेवतेचे स्मरण करून ते कापूर प्रज्वलित करा, म्हणजे पेटवा. जसं कापूर पेटले तसं लवंग आणि मिरीचा एक दिव्य सुगंध आणि औषधी धूर निघायला सुरुवात होईल. आता हे पवित्र पात्रात घ्यायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात हा धूर फिरवा. कुठेही अंधारी जागा राहता कामा नये.
नाही. विशेषतः तुम्हाला 3 जागांवर हा धूर जास्त वेळ दाखवायचा आहे. पहिली जागा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, तिथून लक्ष्मी आणि नकारात्मकता दोन्ही आत येतात. दुसरी जागा म्हणजे तिजोरी किंवा कपाट, जिथे तुमचे पती कष्टाचे पैसे ठेवतात आणि तिजोरी. तिसरी जागा म्हणजे तुमचं मुलं अभ्यास करतात आणि झोपतात. माझ्या माऊलींनो, हा धूर जसा जसा तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात पसरेल तशी तशी तुमच्या घरात कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेली, साठून राहिलेली अलक्ष्मी, गरिबी, दारिद्र्य, कटकटी आणि शत्रूच्या वाईट नजर जळून खाक होईल आणि घराबाहेर पळ काढेल. पण हा धूर घरात फिरत असताना शांत बसू नका. मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ओम गणपतये नमः या मंत्राचा अखंड जप करा. बाप्पाकडे प्रत्येक प्रार्थना करा की हे गणराया, हा धूर सोबत माझ्या घरातील सर्व विघ्न दूर कर. तुम्ही पाहाल, हा उपाय संपता तुमच्या घरामध्ये एक अत्यंत हलकेपणा आणि सुखद शांतता जाणवेल. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की याचे परिणाम तुम्हाला पुढच्या 24 तासात दिसायला लागतील. आता या उपायानंतर मुलांसाठी आणि पतीसाठी, भाग्य दयासाठी जे विशेष उपाय सांगणार आहे, साखरेचा उपाय आहे करायचा आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तो तर याहूनही अद्भुत आहे. लक्ष देऊन ऐका माझ्या मातांनो. आता मी तुम्हाला तो विशिष्ट उपाय सांगणार आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं. जर तुम्हाला पतीचे नोकरीच्या व्यवसायात प्रमोशन मिळत नसेल, व्यवसायात सतत तोटा होत असेल किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, चिडचिड करत असतील, तर उद्या संकटीला हा एक छोटा साखरेचा उपाय नक्की करा. आज रात्री जेव्हा चंद्रोदय होईल, चंद्राला अर्घ दिसल्यानंतर, तेव्हा एक वाटीत तांब्यामध्ये थोडं दूध आणि पाणी मिक्स करा. त्यात थोडी साखर टाका. साखरेचा नैवेद्य आणि पाणी घेऊन चंद्राला अर्घ द्या आणि मनोकामना करा. मनोभावे प्रार्थना करा. हे चंद्रदेवा, विघ्नहर्ता, मारुती गणपती राया, हे माझ्या पतीची प्रगती होऊ दे, माझ्या मुलांचे भविष्य उजळू दे. तुम्ही बघाल, या अधिक मासाच्या चतुर्थीच्या प्रभावामुळे पुढच्या काही दिवसातच पतीच्या उत्पन्नामध्ये जोरदार वाढ होईल, मुलांची बुद्धी तीव्र होईल आणि जे शत्रू तुमच्या पाठीमागे कट कारस्थान करत होते ते स्वतःहून पराभूत होतील, तुमच्यासमोर मान झुकवतील. सगळ्यांना हा उपाय साधा वाटला असेल तरी याचे परिणाम प्रचंड प्रभावी आणि डोळे टिपणारे आहेत. श्रद्धेपोटी केलेले छोटेसे प्रयत्न नशीब बदलू शकतात. उद्याची ही संधी सोडू नका, कारण असा योग पुन्हा लवकर येणार नाही. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, आपल्या पतीच्या यशासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कापूर आणि 2 वस्तूंचा उपाय उद्या संध्याकाळी नक्की करा. म्हणजेच आज संध्याकाळी नक्की करा. मला पूर्ण विश्वास आहे की विघ्नहर्ता गणेश तुमच्या घरातील सर्व दुःख हरवून नेईल. तुमच्या आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि गरजू महिलांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला मनापासून लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि सत्य उपाय तुमच्यापर्यंत पोहोचतील. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.